नमस्कार सर्वांना. आज दुपारचा व्हिडिओ असणार आहे, तर असू द्या. शेळी गाभण शेळी इथं बसली आहे, बाबा इथं बसल्या आणि त्यांचं चालू आहे बघा इकडं खायचं. बाबा ह्या तिघांचं आधी खाऊन झाल्याशिवाय आहे ना, ह्याने कोणाला खाऊन देत नाही ते. आणि ही दुसरी आहे ती ह्या गाभण तर दोन ह्यांच्या नादालाच लागत नाही. तर तुमचं खाऊन उद्या म्हणते त्या, तुमचं खाऊन झाल्यावर काय उरलं तर आम्ही खातो, नाही तर उपाशी राहतो, असं त्यांचं काम असते. कारण त्या लई जोरात गोसांडी घालते त्या बरं का शेळ्या. ह्याचं खाऊन झालंय, काय बिघडलं नाही, काय नाही ना. गोल्या बसलाय, काय नाही बिघडलं नाही. हो इथं बसलाय, ती दोन्ही तिथं बसले. ती पाठ संडास करून घ्यायला लागली होती. का घ्यायला लागली होती माहिती आहे का? परवा दिवशी संध्याकाळी त्याने जरा तांदूळ घातलं होतं आणि त्या तांदळामुळं संडास करून घ्यायला लागली होती. आता मग आपल्याला कमेंट येईल बरं का, पावडर लावले म्हणून. मी पावडर लावलं नाही, असं उन्हात व्हिडिओ केलं म्हणजे असं दिसतंय. असू द्या. आणि तिनं काय केलं तर तांदूळ जरा खाल्लं होतं जास्त, आणि ते तांदूळ खाल्ल्यामुळे तिचं एकच दिवस बटी बिघडली. मी काय काल लगेच त्याला गोळी नाही घातली, कारण बघूया म्हटलं दुपारपर्यंत पाठ मापात आलं होतं. नंतर गोळी पिळी काय नाही घातली, हाय व्यवस्थित आहे. आणि मावशीच्या पिल्ल्याला काय झालंय माहिती आहे का? मावशीने मी बरेच दिवस झालं सांगायला लागले, मावशी पिल्ल्याला जंत झाले आणि त्याला जरा टॉने औषध घाला, जंत झालंय. मावशी आज आणू उद्या आणू म्हणत जवळजवळ 1.5 महिना घालवली. आणि त्या बोकडाला एवढं चांगलं खायला घालते तुम्हाला सांगायचं. आणि ते पिल्लू आहे ना सुधरीनाच झालं. आणि मग नंतर परवा शेवटी मीच त्याला औषध घातलं. आणि 4 महिन्याचं पिल्लं आहे, त्याला जवळजवळ जरा कमी नाही तर मी 10 मिली औषध घातलं आहे बरं का. आणि त्यानं काय झालं, पहिलं 2 दिवस होतं व्यवस्थित. मावशीला म्हटलं त्याला काय बरडं घालू नका, आणि बघूया 2 दिवस व्यवस्थित होतं. त्याच्यानंतर ते पिल्लू 1 दिवस संडास करून घ्यायला लागलं. म्हणजे पातळ संडास करत होतं, त्यात जंतू बिंतू काही पडत नव्हतं. आणि मावशी म्हणायला लागले संडास करून घ्यायला लागले संडास. मी म्हणलं मावशी घेते संडास करून घेतल्याशिवाय ती किडं कसं पडणार आहे इथं, जे जंतू झालेलं असतात ते. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी त्या दिवशी संध्याकाळी काय झालं, मावशीला आहे ना, मावशीची अगोदर शेळी मेल्या, त्यामुळे मावशीलाही घाबरत्या. म्हणजे जरा आजारी पडलं तर मग मावशी सारखंच म्हणायला संडास करून घ्यायला लागलोय, काही खाईना झालंय, मऊ झालंय. म्हणलं मावशी एक गोळी आपण संडासवरची घालू त्याला. संध्याकाळी संडासवरची गोळी आणली आणि ते मग संध्याकाळी त्यानं जंतू बऱ्यापैकी टाकलं म्हणून बरं का. पण ते मावशीला कळलं नाही हे जंतू आहे का. मावशी म्हणायला लागली अगं पांढरं संडास केलं त्यानं, म्हणली शेम संडास केले. अहो म्हटलं मावशी ते शेम नव्हतं, मग जंतूच जंतच पडलेलं होतं म्हणलं. आणि मावशीनं रात्री गोळी घातली त्याला, ते जंत पडल्याबरोबर लगेच मावशीला काही जंत ते समजलं नाही तर, आणि गोळी घातली. त्याच्यानंतर आहे ना ते पिल्लू 2 दिवस झाला अजून काय खात नाही. आता पाणी पिणी पिलंय, लेंड्या टाकायला लागले. आणि ओ कोंबड्यावाला आहे काय? हा इकडे या, पुढनं या. कोंबड्या मागवले त्या. तर ते डॉक्टरला काल पण फोन केला. डॉक्टर म्हणलं काय नाही हो, 2-3 दिवस त्याला पचन होत नसतं, खात नसतं ते. आणि जसं आपण लहान मुलांना डोस दिल्यावर कसं होतंय बघा, तसंच असतं यांचं पण. आज पण डॉक्टरांना मावशी लय घाबरते. मग मावशीसाठी मला आहे ना फोन करावं लागतंय. आणखी डॉक्टरांना फोन केला, डॉक्टर म्हणलं नाही हो काय नाही होत, पुढनं या तेव्हा तिथं नाही बघा पुढनं. आणि हाय व्यवस्थित आहे. तर आपण मागवलेल्या कोंबड्या आल्या त्या, चला कशा आहे त्या कोंबड्या बघूया, म्हणजे तुम्हाला पण समजेल. ज्यांना आमच्या जवळची कोण आहे त्यांना घ्यायचं असलं तर. ह्या कोंबड्यावाल्यांना आहे ना लय दिवस झालं सांगायला लागलोय. तर चला आल्यात आता बघूया. कुठली पण काढतो, एवढ्या कोंबड्या कुठली बी काढा, त्याला काय जरा कमी नाही जास्त. जात हा आम्ही देतो. कोंबड्या बारक्या नाही आता एकासारख्या नसलं तर पैसे पण देऊ नका. एका फोन नंबर आहे धरा हातामध्ये. हां बघा सोडू नका, पायवर नाही सर. ह्या इथं किती महिन्याच्या आहेत त्या? बरोबर 3.5-4 महिने. होय खरं मी काय खोटं बोलत मग मोठ्या कसं काय झालं नाही तेव्हा? नाही. मोठ्या झाल्या मोठ्याच आहेत की आता 1.5 किलोच्या आहेत. तोरं आले तर बघा की त्या कोंबड्याला सगळं कोंबड्या तोर आहेत. 3-3.5 कितीला? हे तुम्हाला 500 रुपये घेऊ शकतो. लय महाग आहे किंवा हा 500 रुपये जोडी म्हणा. कोंबड्या धरा बघू आत सोडा तोपर्यंत. हाता उघडलं मग वजन तर आहे की नाही हो? वजन आहे सोडा. 2 कोंबड्या दिलाय, मग वजन लागणार की हो मामा.
आज फिरून निघताय वे होय. हम्म. पन्नास आहे त्या हा 50 कोंबड्या किती आहेत कोंबडे 5 आहेत. 5 हं बेळिंग केला दिलाय की तुम्ही परवा होय दिले कसं दिला त्या कोंबड्या वेगळ्या. त्या कोंबड्या कसल्या आहेत आता पण असं नाही त्या. नाही नाही रागाला नाही ना नका. त्या कोंबड्या काय वेगळ्या आहेत त्या का त्या इथनं तुम्हाला कोंबड्या इथं सोडतो मी हा माझ्या गाडीवर बस माझं तेच जाऊन दे. हा आता त्याने घेऊन बरोबर 1 महिना 1.25 महिना झालाय सरकार हा त्यांच्या कोंबड्या अजून पण असं नाहीत होय. त्यांच्याकडं व्हॉट्सअप पाठवलं सांगूया आता सध्या वाटलं सर मी त्यांना फोन करून सांगतो तुमच्या कोंबड्यांचा जरा व्हॉट्सअप करून पाठवा म्हणून तुमच्या पण कोंबड्या व्हॉट्सअप करा वाटत सर का त्या मोठ्या दिसत का या मोठ्या दिसत हे मोठे आहेत हो तवा दिल तो मी देऊन महिना 1.5 महिना झाला हो. त्यांना विचारा की मी काय खोटं बोलून पैसे करत तवा दिल तुम्ही 200 ना 250 लय होतंय हो असं करा. आम्हाला पाळायला घ्यायचंय त्या आणि 1 टाक सगळ्या घेतोय त्यामुळं कसं द्यायचं बघा एक असं करा एक 10 लाख रुपये करा. 10 काय हो नाही हो कसं आता सांगा तुमच्या भावाला सांगा बघू. कसं द्यायला लागतं? रोज आम्हाला आम्हाला पाहिजे करून. आता एक लाख रुपये मी ना बाबाचा एक झाला, हम्म. जरा एक हे सगळं डोस सगळं झाले तर मग मला विश्वास राव सर डोस झालं म्हणजे झालं सोडा कसं काय हो हे तर दिलाय की हो तुम्ही 180 ना नाही हो 200 दिल्यात हो ते केस पण नव्हते त्याला बरोबर होय केस नव्हते नाही नाही खरंच केस नसलेले त्यांनी कसं घेताल सांगा बरं एवढ्या मोठ्या नव्हत्या हो कोंबड्या हम्म. नाही नाही आई शपथ तुम्हाला खरं सांगतो एवढ्या मोठ्या कोंबड्या होत्या म्हणून समजा तुम्हाला फुकट देतो मग फुकट आता त्यांच्या झाल्या असणार एवढ्या होय हा महिना 1.5 महिना झाला आम्हाला अंड्याला पाहिजे त्या हा. पाळायला आम्हाला काही व्यापार करायचा नाही का चांगले सोडा तुम्ही काय अंडे बंद केल्यानंतर मला द्या की मी 4 शिंग घेऊन जातो तवा हम्म. तुम्ही खाऊन पिऊन आणि वर्षान द्या मला 400 रुपये देतो तुम्हाला एवढं कसं काय एवढं मग कितीला देणार सांगा पाहुणे घेणार आहे कोंबड्या घ्या सगळ्या कोंबड्या घेणार आहे का सांगा कोंबड्या 500 रुपये 500 ला दोन. आता सांगते सांगायला लागले ह्याला याने 8 दिवस 15 दिवस झालं फोन करायला लागले आता घेऊन या कोंबड्या म्हणून कोंबड्या तुम्हाला सांगू का द्यायचं कसं सांगा हो? तुम्ही मागा तर मागा बघू काय होत आहे उन्हामध्ये ये नको ते भरलेलं आहे हो. सगळ्या 50 घेतो हा 180 न द्या मग द्यायचं कितीला सांगा ऊन लय पडायला जेव्हा ते वच कोंबड्या मी- द्यायचं कितीला सांगा नाही होत एवढं होत नाही हो. अजिबात होत नाही किती द्यायचं सांगा की हो नाही हो, अजिबात होत नाही सांगा तर की किती हो, नाही, हो, द्यायचं मोठे आहेत हो कोंबड्या आज मुहूर्त आला कोंबड्या घ्यायला तर 50 कोंबड्या 5 कोंबड्या घेतल्यात बरं का बघूया ह्याच्या अगोदर अंडी चालू होऊ द्या कोंबड्या 3 महिन्याच्या पुढे आहे म्हणतात 3-3.5 महिन्याच्या कोंबड्या म्हणतात आता काय मला पण काही एवढा अंदाज नाही असेल पण असतील पण सुटलं किंवा आज जाऊ दे डायरेक्ट तुमचं नाही करत पाहुणं त्या पलीकडे नेऊन ठेवा त्या बादल्यांपाशी तिथं त्या खोलीत सोडतो त्या नाला